मॉर्निंग गाईज. आज आहे दीप अमावस्या. तर दीप अमावस्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आमचे पतिदेव मोबाईल विसरून गेले का ठेवून गेलेत. मलाही व्हिडिओ शूट करायचा होता. मी त्यांना बोलली होती की मी आज दीप अमावस्याचा व्हिडिओ जसा आहे तसा मी करते, तसं मी दाखवेल तुम्हाला. आत्ताशी म्हणजे माझं आवरलंय. संध्याकाळी पूजन असतं, ते मी सर्व पूजा दाखवेल तुम्हाला नक्कीच. आणि आता थोडीशी कामं आवरलीत माझी. वेदांत नाश्ता करतोय, स्कूलमधून आलाय. एक्झाम सकाळीच असते त्याची. चपाती, बटाट्याचा किमा आणि चहा. इथे आहे मटकी. टिफिन झालेला आहे, डबा घेऊन गेलेले आहेत. आता बाकी अजून कामं आवरायची आहेत माझी. देवपूजा करायची आहे. दिव्यांना क्लीन करायचं काम चालू आहे पितांबरीने. आता हे क्लीन करून घेते. दिवे क्लीन करून झालेले आहेत मस्तपैकी, चकाचक मस्त चमकतात आहे. आता याची नंतर पूजा करूया आपण. चला, आता कणकेचे दिवे बनवायचे 5. त्याच्यासाठी गुळाचं पाणी बनवलंय, मीठ आणि गव्हाचं पीठ. कणकेचे 5 दिवे बनवलेत मी. आता एक वाफ काढायची त्यांची, पण मी आता कुकरमध्येच ठेवणार आहे विदाऊट सिटी. 5 मिनिट मग आपले दिवे रेडी होतील. मोदकासारखे वाफ काढायचे, पण मी आता कुकरमध्येच ठेवले कारण माझ्याकडे छोटं भांडं नाही आहे म्हणून. तर बघूया 5 मिनिटात. गॅस चालू आहे. 5 मिनिटं झालेत. आता आपण बंद करूया. आता कुकरही थंड झालाय. बघूया आपण दिवे परफेक्ट झालेले आहेत. काढू आता आपण. हाय गाइस, घर पे पहुंच चुका हूँ मैं. फ्रेश हो गया मस्त की. मतलब आज को पता ही है, आज दीप पूजा है, अमावस्या दीप पूजा है. तो आज सुबह से मैं मोबाइल घर पे ही छोड़ के गया था. और उसको वाइफ को बोला आज आज तुम ब्लॉगिंग करो, जो आज तुम पूजा करने वाले तो उसकी सब दिखाओ क्या क्या पूजा करने वाली है. तो वैसी उसकी पूजा हो चुकी है, वो भी आपको दिखाना है. तो ये है उसकी पूजा. मैंने पूजा केयर की है तो सब रेडी हो गया उसका. ऐसे मेरा बेटा भी क्लास गया है, वो भी आने का बाकी है. अभी वो भी आएगा तो उसको भी आरती करने की है, ओवाळणी की है. तो आमच्या घराचा दीपक आहे म्हणून त्याची पण आज आरती करतात मुलाची, म्हणजे ओवाळतात मुलाला, म्हणजे आरती करते लड़के की. तो अभी क्लास गए, जैसे आएगा तो भी दिखाते आपको कैसे भी उसको भी हम लोग पूरा कैसे वो अमावस्या की दीप पूजा कैसे करते हैं आज पूरा वो भी दिखाते हैं. अभी जैसे आपको पता है 10 सेकेंड मैं पहली पहुंच गया, उसके बाद हमारा घर का दीपक भी आ गया है. तो अभी जो अमावस्या की दीप पूजा है वो घर का दीपक भी है, तो उसकी भी पूजा होती है. तो गाइस अभी दीपक पूजा चालू है. जो नॉर्मली हम लोग शादी पूजा जैसे कर हो सके हम लोग वैसे ही करते हैं. ऐसा नहीं कि बाहरी जो पूजा वैसे नहीं है. जितना अपने को पता है हम लोग उतना ही वैसे ही नॉर्मली पूजा करते हैं. तो दीप अमावस्या ह्या आजची दीप अमावस्या याला आषाढी अमावस्या सुद्धा बोलतात. घरातले सर्व दिवे स्वच्छ करून, जेवढे आहेत घरात दिवे तेवढे स्वच्छ करून आपण आजच्या दिवशी त्याची पूजा करायची असते. म्हणजे आपल्याकडे एक दिवा असून दे किंवा 4 दिवे असून दे, 5 असून दे, जेवढे आपले दिवे घरामध्ये आहेत त्याची सर्व पूजा करायची. कारण श्रावण महिना आजपासूनच चालू होतो आणि इथून पुढे सर्व सण चालू होतात. एक छोटासा दिवा सुद्धा भरपूर काही प्रकाश देऊन जातो आपल्याला. त्याच्यामुळे कितीही दिवे असले तरी सर्व दिव्यांची पूजा करायची आणि आरती करायची. हे कणकेचे दिवे आहेत, त्या दिव्यांनी ह्या दिव्यांची आरती करायची, ओवाळायचं. नंतर घरातल्या लहान मुलांना म्हणजे घरातल्या मुलांना म्हणजे ओवाळायचं. असं आमचा घरचा दीपक म्हणजे हा त्याला ओवाळला. इथून घेऊन ये.
आमच्या दीपकला, म्हणजे आमचं वेदांत, आमचं दीपक कुलदीपक आहे ना, तर आता ओवाळणार आहे. हे दिवे लावू शकतो, पण तुपाचे हे दिवे तुपाचे लावतात आणि ओवाळायचं. आता मोठा आशीर्वाद देणार कोण? माझी आणि मी. हे दिवे इथे ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे दीप अमावस्याची पूजा झालेली आहे. याच्यानंतर मी आता कहाणी वाचणार आहे. दीप अमावस्याची कहाणी असते ती वाचायची. नंतर पूजा झाली आहे, त्या गोड काहीतरी दाखवून पूजा संपन्न करायची असते. चला, पूजा आवरलेली आहे आज. आज माझी दीप अमावस्याची पूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.